नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण वृद्धापकाळातील समस्या, कारणे आणि त्याचे नियंत्रण कसे करावं या संदर्भातला व्हिडिओ बनवत आहोत. म्हातारपणा हा आयुष्यातील सुवर्ण काळ असतो, पण म्हातारपणात येणाऱ्या सामान्य समस्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? त्या का होतात आणि त्या कशा नियंत्रित करता येतील हे तुम्हाला माहीत आहे का? त्याच्यासाठी येथे काही उपयोग आणि मार्गदर्शन तत्त्वे आहेत. वयाशी संबंधित आरोग्य समस्या, वृद्धापकाळातील काही सामान्य समस्या आणि त्या अशा व्यवस्थापित करायच्या त्याबद्दल टिप्स यादी येथे आहे. 1. हृदयाचे आरोग्य काय होते? वारंवार श्वास घेण्याचा त्रास होणे, धावणे आणि जॉगिंग करण्यात अडचण येणे, वारंवार धडधडणे आणि रक्तदाब पातळीत बदल होणे हे सामान्यतः वृद्धापकाळात दिसून येते. हे का घडते? हे प्रामुख्याने हृदयाचा स्नायू हळूहळू कठीण आणि कमी लवचिक झाल्याने घडते, ज्यामुळे हृदयावर बराच ताण येतो. ते कसे व्यवस्थापित करावे? सक्रिय आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे अत्यंत उचित आहे, कारण जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा हृदयाचा स्नायू तंदुरुस्त राहतात, ज्यामुळे वयाशी संबंधित हृदयरोगावर मात करण्यास मदत होते. 2. किशोर हाडे काय होते? वय वाढत असताना हाडांना दुखापत होण्याची शक्यता जास्त असते आणि अगदी लहान अपघातामुळेही फ्रॅक्चर होऊ शकते. हे का घडते? हे कॅल्शियम शोषण कमी असल्यामुळे होते, ज्यामुळे हाडांची घनता कमी होते, ज्यामुळे सांधिवात आणि ऑस्टिओपेरोसिस सारखे विकार विकसित होतात. ते कसे व्यवस्थापन करावे? हे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचे सेवन वाढवणे. 3. लघवीच्या समस्या काय होते? लघवीच्या समस्या ही वयाशी संबंधित सर्वात प्रमुख विकारांपैकी एक आहे, ज्यामध्ये व्यक्तींना वारंवार लघवी करण्याची गरज असते. हे का घडते? हे घडते कारण वयानुसार मूत्राशय खडक आणि कमी लवचिकता होते, ज्यामुळे त्याचे कार्य मोठ्या प्रमाणात विस्कळीत होते. त्यामुळे सामान्य मूत्र समस्या उद्भवतात. ते कसे व्यवस्थापित करावे? पोटाच्या खालच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी वारंवार व्यायाम केला पाहिजे. अशा प्रकारांमध्ये केगेल व्यायाम विशेषतः उपयुक्त आहेत आणि ते उत्कृष्ट परिणाम देतात. 4. स्मरणशक्ती कमी होणे काय होते? वय वाढत असताना अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मरणशक्ती कमी झाल्याची आणि त्यांच्या विश्लेषणात्मक कौशल्यामध्ये घट झाल्याची तक्रार करतात, ज्यामुळे ते निकालांचे मूल्यांकन करू शकत नाहीत, समस्या सोडवू शकत नाहीत आणि गंभीर समस्या लवकर समजू शकत नाहीत. असे का होते? हे घडते कारण कालांतराने मेंदूतील नसा आकुंचन पावतात आणि न्यूरॉन्स कमी शक्तिशाली होतात, ज्यामुळे व्यक्तींची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होते. ते कसे व्यवस्थापित करावे? कोडी सोडवणे, सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि तणावमुक्त जीवन जगणे यामुळे एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारण्यास खूप मदत होऊ शकते. 5. दंत आरोग्य काय होते? वयानुसार हिरड्या गळून पडतात, त्यामुळे दात अस्थिर होतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये ते गळून देखील पडतात, ज्यामुळे योग्यरित्या चघळण्यास आणि बोलण्यास अडचण येते. असे का घडते? हे प्रामुख्याने चुकीच्या तोंडी स्वच्छतेमुळे वर्षानुवर्षे प्लेक जमा झाल्यामुळे घडते. ते कसे व्यवस्थापित करावे? लहानपणापासूनच दिवसातून 2दा दात घासले पाहिजे. तसेच नियमित तपासणी आणि स्वच्छतेसाठी वर्षातून किमान एकदा दंतवैद्यांना भेट दिल्याने तोंडाचे आरोग्य राखण्यास
मदत होऊ शकते. धन्यवाद.